बापरे काय आहे 12-15 मिनिटात आपण एअरपोर्टला पोहोचलो. पहिला सिक्युरिटी चेक करून आलेलो आहे आपण जासईवरनं केळवणीवरनं. ताई कुठनं तुम्ही? उरण बेलपडा. तुमच्या डान्सिंग रिबीन आहेत काय या? एक डोसा 1300 आहे. तर एवढं सर्व काय मागवलंस? आपल्या प्लेन मध्ये फूड नाहीये. मस्त प्लेन पण पाहिजे आणि तुला तुझ्याचे फूड पण पाहिजे. फर्स्ट फ्लाइट फ्रॉम दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार अनया. नमस्कार. नमस्कार उमा मॅडम. भरपूर दिवस झाले, बुधवार शुक्रवार शनिवार क्लाउड किचनची कामं करत असते, म्हणून आज तिला घेऊन कुठेतरी आम्ही बाहेर निघालोय. हा, त्याचसाठी बघा बॅग वगैरे पॅक केल्यात. एक बॅग फक्त उमाचंच सामान आहे याच्यामध्ये, फक्त माझे सामान आहे, हे फक्त आणायचे सामान आहे. आणि इकडे अनयाची बॅग, आणि ही माझी बॅग आहे छोटीशी. हा, तर तीन बॅगा घेऊन आम्ही चाललोय फिरायला. तर ते इम्पॉर्टंट नाहीये, पण आपण कुठनं जाणार आहोत अनया? नवी मुंबई एअरपोर्ट. मम्मा तू सांग कुठनं जाणार आहोत आपण? जाणार आहोत दिबा पाटील नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा, नवी मुंबई एअरपोर्ट नाही, लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट वरनं, इंटरनॅशनल एअरपोर्ट वरनं. ओके, रेडी आहेत? पण आम्ही लवकर निघालेलो आहे, हा. म्हणजे आपण थोडा एअरपोर्ट पण एक्सप्लोर करूया. हा, आपली फ्लाईट 11:30 आहे, पण आम्ही 8:30लाच निघालोय. हा, 8:15लाच निघालोय, म्हणजे तुम्हाला पूर्ण एअरपोर्ट बघता येईल आणि काय काय सुविधा आहेत तेही आपल्याला सांगता येईल. काय झालं? टॅक्सी बुक नाही होत? मी टॅक्सी बुक करत होती, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट टाकत होती मी, तर आलाय डीबी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. काय बोलते? हे बघ. हा, हे बघा, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आलेलं आहे. डीबी पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल. किती किलोमीटर आहे? 5.5 ओनली. वी आर प्राउड. पहिले किती तास लागायचे आपल्याला जायला. ऑलमोस्ट झालं. 3-4 तास आधी आपण जायचो, निघायचो मुंबईला जायला. आणि ट्रॅफिक, आता किती कनेक्टिव्हिटी आहे. हो, आणि मला पण बरं झालं, नाहीतर ते ट्रेन मध्ये जाताना ये बनव ते बनव करत बसते. मला टिफिन बनव, जेवण बनव, इडली बनव. आता एअरपोर्ट जावं तर मी बोलते चला पण प्लेन कर बुक. बसलो ना. येस. ते जाण्याआधी गणपती बाप्पा. काय झोपतेस? आता 10 मिनिटात पोहोचू. मुंबई एअरपोर्टला चालली. उठ. लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. कनेक्टिव्हिटी बघा, कुठनं पण या तुम्ही. उरण वरनं या, बेलापूर वरनं या, मुंबई वरनं येत आहे तर अतल सेतू वरनं या. फुल हार्डकोर ना. मस्त. एकदम भारी विचार करून बनवलाय आपला दिबा पाटील एअरपोर्ट. Excited. पहिल्यांदा आपल्या सर्व मंडळीला घेऊन टर्मिनल 1, एकच टर्मिनल चालू असेल ना. काय एका टायमाला आपले गाववाल्यांची सर्व इकडे गावं होती. आणि आज बघा सकाळचा टाइम आहे आणि पूर्ण धुका आहे, पण एक नजारा देतो बघा. किती प्रिटी आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट. अजून भरपूर कामं होण्याची बाकी आहेत, पण बघा. बोला लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो. 33 ला बसलेलो, 48 ला पोहोचलो. कितीला? 33 ला बसलेलो, 8:33. 48 ला पोहोचलो. म्हणजे 12 मिनिटात, 15 मिनिटात आलोय आपण एअरपोर्टला. आणि आपल्याला जेव्हा फर्स्ट टाइम आपण जातो तेव्हा डाऊट असते की कोणत्या टर्मिनलला जायचं, काय जायचं. पण आपले हे टॅक्सीवाले सर आहे, ते नेहमी जात असतात. ते बोलले एकच टर्मिनल चालू आहे, तिथंच तुम्हाला सोडतो. ओ माय गॉड. चला उतरूया लवकर. थँक्यू. स्वागत आहे तुमचं. कसं वाटलं? तेच बोलू यार, 12-15 मिनिटात आपण एअरपोर्टला पोहोचलो. नवी मुंबईकर, आता
खुश व्हा 15 मिनिटामध्ये आपण एअरपोर्टला येतोय बघा. 3 तास 4 तास आधी कुठे आपण मुंबईला एअरपोर्टला जायचो, घरातनं किती तास आधी निघायचो, 2 तास आधी पोचायचंय म्हणून. पण आता ट्रॅफिक नाही काय नाही, आरामात तुम्ही येऊ शकता. आणि सकाळचे टाइम आहे तर एकदम स्विंग करून आलो आपण. सकाळच्या टायमाला फॉग वाला लुक बघायला भेटला. आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि अनाया बघा ट्रॉली घेऊन आली. इथे कुली नसतात ना, म्हणून आम्ही मम्मालाच सर्व काही ठेवायला लावलंय बघा. ठेव मम्मा ठेव. मम्मा लवकर चला. मारी नाही तुला. बापरे काय आहे, मस्त सजावट केलेली आहे ना. पूर्ण AI कॉन्सेप्ट आहे, म्हणजे ऑटोमॅटिक तुला स्वतःहून तुझं लगेच ड्रॉप करायचं आहे तरी पण तू करू शकतोस. तर पहिला सेक्युरिटी चेक्स करून आलेलो आहे आपण दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये. कसं वाटतंय पहिला इम्प्रेशन? हो एकदम भारी आहे, भारी आहे ना. जसं फर्स्ट टाइम आपण प्लेन बोर्ड करायला आलो असं वाटते नवीन जागा. हा म्हणजे एवढं ट्रॅव्हल करतो, काहीतरी एक्साइटमेंट अलगच आहे ना या टायमाला. तर आलोय आपण आतमध्ये आणि ते जासईवरनं. काय नाव तुमचं? प्रवीण म्हात्रे. प्रवीण म्हात्रे सर आहेत. काय आहे ही स्क्रीन? हे बघा अनाया आणि उमा पण आली त्याच्यामध्ये. इथं आपल्याला स्क्रीनवरती आपण निकालते ना आपलं सेल्फी पॉईंट सारखा एरिया आहे. म्हणजे त्याच्या समोर उभं राहायचा, मग आपण दिसणार ना त्याच्यामध्ये. हे फोटो नाही काढता येत ना. हे बघा मी पण आलोय. एअरपोर्ट सेल्फी. एअरपोर्ट सेल्फी. वा. याच्याने काय फायदा आहे म्हणजे? आल्यानंतर पॅसेंजर्सना थोडी करमणूक एंटरटेनमेंट म्हणून अच्छा अच्छा. पॅसेंजरच्या सोयीसाठी कसं. आणि जासायचं ना, आणि सर्व आपल्या इकडचीच मुलं आहेत. हो. नमस्कार. तुम्ही कुठनं? केळवणे. अरे वा. जासईवरनं, केळवणेवरनं. सर्व आपले उरण पनवेलचेच आहेत ना. सर्व आपली लोकल माणसंच आहेत इकडं. बरं वाटलं सर्वांना संधी दिली बघा. चला ऑल द बेस्ट तुम्हाला. जसा समोर सेल्फी पॉईंट होता, आता इकडे नवी गेट आहे ना. नवी गेट आहे ते पण बघा. पण भारी वाटतात ना. अरे हारवाला आहे हा. तर आपला नवी मुंबई दाखवण्याचा प्रयत्न केलाय वाटतं ना. थांब बघून जाऊया. एकवीर आहे या सिद्धिविनायक का एकवीर आहे. म्हणजे मंदिर आहे. दादर हीच आमची ओळख. दादरचं फुल मार्केट आहे बघा. महेश पाटील नमस्कार. मानगर. वहालवरनं साजन. आणि सिद्धेश कोळी केळवणेवरून. चला सर्व आपल्या आगरी कोळी भावाकडले. चला सर्व सेक्युरिटी चेक्स करून आलोय आता आपण आतमध्ये. भारी वाटलं ना. तर जसं तुम्हाला माहिती आहे आपण नवी मुंबई इंटरनॅशनलवरनं ट्रॅव्हल करतोय. म्हणजे इंटरनॅशनल ट्रिप नाही आहे. कुठे चाललोय ते हळूहळू समजेल. आणखी माणसं भेटल्यावरती तुम्हाला नक्कीच समजेल आम्ही कुठं चाललोय ते. पण तुम्ही लोकनेते दिबा पाटील एअरपोर्ट बघायचा प्रयत्न करतात बघा. मला काही वर्षाचे सिटीजन गेस्ट मोठ्या मोठ्या ब्रँडच्या शॉपिंग करायची असेल तरी पण तुम्ही येऊ शकता. चेंज करायचा टाइम झालाय वाटते. जर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करताय तर लवकर या. भरपूर काही फिरण्यासारखं आहे इकडे. असे आपले लोकल आपले मित्र भेटले होते, ते सांगत होते. पण अलगच वाईब आहे, अलगच ट्रॅव्हलिंग करण्याची मजा आहे ना. हे काय ते गेस्टचं आहे. किती प्रिटी आहे कलर नाही. गेस्टचा आहे. गेस्टचं आहे ते, म्हणजे गेस्ट असतात ना त्यांचं आहे, तुझं नाही आहे. चल अनाया काय दाखवायला घेऊन आलीस? हे बघा, हे रिबिन्स आहे जे बॅकग्राऊंड वरती जे म्युझिक आहे त्याच्यावर डान्स करतात, त्याच्या बीट वर डान्स करतात. हे बघ मस्त नाचतात ना. एअरपोर्ट मध्ये हे पण तुम्हाला बघायला मिळतंय बघा. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. भारी आहे ना. डान्सिंग रिबिन आपल्या दिबा पाटील एअरपोर्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळतंय. नमस्कार ताई, कुठनं तुम्ही? उरण बेलपाडा. तुमचं नाव काय? संगीता. सुनीता आणि संगीता ताई बघा दिसलेत. चाललं व्यवस्थित चाललंय ना. सर्व गाववालेच आहेत ना आपले. गाववाले आहेत. बरं वाटतंय ना. पण बरं वाटतंय. बीव्हीजीचा हाऊसकीपिंग खूप छान आहे. हे काय तुमच्या डान्सिंग रिबिन आहेत काय या? प्रत्येक गाण्यावर डान्स करतात. कोली लोकांचे गाणी वाजवतात इकडे. टर्मिनलचं गाणं 5-5 मिनिटांनी वाजते इकडे. आपल्या साईडच्या कोली गीत वाजते ना. शिवाजी महाराजांचं गाणं वाजते. आपली गाणी वाजतात मराठी. बरं वाटलं. चालेल चला, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. बघा व्हिडिओ. मम्माला आणि आणायला भूक लागली, त्याच्या आधी तुम्हाला रनवे दाखवतो. ओके. गेट नंबर 14 ला आहोत आपण आणि तिकडनं बघा कसा रनवे दिसतो.
आहे ना एकदम भारी. इंडिगोचा प्लेन लागलाय. जास्त ट्रॅफिक नाही आहे इथे, एकदम फुल फ्लॅशमध्ये सुरू नाही झालाय. पण टोटल किती 115 गेट्स आहेत ना अनया? हो कसला ट्रक? फायर फायटर आहे काय? तर सकाळी सकाळी आम्हाला 1300 रुपयाचा फटका पडलाय बघा. एक डोसा 1300च आहे. अजून आहे ना पराठा आहे. हा पण तू एअरपोर्ट मध्ये आहे ना. हा एअरपोर्टमध्ये आहे तर पैसे वाचवणारी बायको असती तर तिने घरनंच काहीतरी जेवण वगैरे बनवून आणलं असतं. पण इथे बघा खा बस 1300 रुपयाचा डोसा. डोसा नुसता 1300चा नाही, किती 550 रुपयाचा आहे ना. 550 रुपयाचा डोसा आहे. हे पाडू नको. हा तो आता टेस्ट करून बघूया आपण कसा आहे तो. टेस्ट मस्त आहे, ऑथेंटिक. पैसे पण मस्त आहेत आणि टेस्ट पण मस्त आहे. नक्की या आल्यावरती, म्हणजे घरशी खाऊन या. आणि त्याच्यानंतर गरम गरम पनीर पराठा आलेला आहे, फक्त 400 रुपये. आणि तो 390 रुपये. प्लेट एकदम साधारण आहेत, एवढे पैसे घेतात. थोडे युनिक प्लेट, काहीतरी इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे ना. हा 400 रुपये भरलेत म्हणून हा करून खाते. गरम आहे. तर एवढं सर्व काय मागवलंस, आपल्या प्लेन मध्ये फूड नाही आहे. स्वस्त प्लेन पण पाहिजे आणि तुला तुझ्याच्या फूड पण पाहिजे. याला घेऊन जा आणि तो ट्रेन मध्ये ठेव, टाक त्याला. तर ओव्हरऑल पैसे वाचवलेत तिने. पण सकाळी जर दुसरी कोण असती, सकाळी 5 वाजता उठून नवऱ्यासाठी नाश्ता वगैरे बनवला असता. पण आता जो नसीब में है. ती वेगळी असती तर तिला डोका नसता, कारण तिला माहिती नसतं की प्लेनमध्ये खाणं होममेड अलाउड नाही आहे. काय कोण प्लेन मध्ये खाऊ शकतो, घरनं पण घेऊन जाऊ शकतो तू जेवण. जरा बुकडा ऐका. आपल्या इकडनं सकाळी एक बाउल पूर्ण कॉर्नफ्लेक्स कोणी खाल्लं, बुकडा गरम केलं. आपल्या इकडनं दुबईला घेऊन गेलेले जेवण ते काय लगेज मध्ये घेऊन गेले. प्लेन मध्ये सर्व अलाउड आहे. जर तुम्ही जाताय प्लेन मध्ये तर नाश्ता पण घेऊन जाऊ शकता आणि खाऊ पण शकता. सकाळी उठून भाकरी आणि जवला बनवायचं होतं. हा जवला बकरी पण चालली. बाहेर निघलं तर एवढा पैसा खर्च कर, काहीतरी क्लाउड किचन मध्ये काम करतच ना आपण. थोडं बाहेर निघल्यावर खा प्लीज. हॅलो, हां मॅडम. हो आहे. मसाला आहे. ॲक्च्युली आम्ही आता बाहेर चाललो आहे, तरी आम्ही मसाला आहे ते एका जणांकडे देऊन ठेवलेलं आहे. तर तुम्हाला ऑर्डर असेल तर तुम्ही देऊ शकतात, तर आम्ही सेंड करू तुम्हाला. काही टेन्शन नाही आहे. हो भेटेल टाईमवर भेटेल. ओके थँक्यू. हा तर मसाल्याचं पण आपण ऑर्डर घेत आहोत. हां लोणचं पण आहे ना. लोणचं नाही आहे. हां लोणचं इकडे आहे ना लोणचा. हां तर उमा सांगते की तो पॅक करायला, पण नको आता जाऊया आपण. मी नाही सांगितलं. पण तुम्हाला मसाला हवा असेल तर आता तुम्ही ऑर्डर करू शकता. अर्धा किलो 1 किलो आम्ही देऊन ठेवला. हे पण लोणचं खूप जास्त आहे. हे पॅक करायला सांग. चला पोट भरला ना. हो. किती वाजता आहे आता बोर्डिंग आपला? 10:45चं बोर्डिंग आहे. हां पण जास्त काही नाही आहे दाखवण्यासारखं. जे काही युनिक गोष्टी होत्या त्या दाखवल्या आम्ही तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा. आता फ्लाईटमध्ये पण आता फ्लाईटमध्ये पण आपल्याला जायचं आहे. तिथं पण तुम्हाला बोर्डिंगला घेऊन जाते. चला एक्साइटेड. फर्स्ट फ्लाइट फ्रॉम दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. लेट्स गो. आवर फर्स्ट फ्लाइट. Era casa. 1500 रुपयाचा डोसा. Era casa. तर फायनली आलोय. म्हणजे आपला जो एअरपोर्ट आहे तो खूप उंचावरती आहे ना. 3-4 फ्लोअर खाली उतरून आपल्याला प्लेनमध्ये यायला लागते बघा. नाही तर मुंबईचे कसं डायरेक्ट 1 फ्लोअरवरनंच डायरेक्ट जायचं, पण इथे वर आहे. हे बघा फर्स्ट टाइम आहे ना आपला एरा कसा. आता फ्लाईट पण बघूया आपण. आणि इथं याच्या आधी ट्रॅव्हल केलंयस ना. कुठे गेलेली? उटीला. सुरुवातीला वेलकम करायला कोण नाही बघा. एरा कसा. हॅलो चलो कंजेस्टेड आहे. तर 2 विंडो सीट आमच्याकडे आहेत. पण आम्ही ॲडजस्ट करणार आहोत. तर फर्स्ट इम्प्रेशन कसं वाटलं नाही फ्लाईट?
मस्त आहे आणि मी तर पहिले पण आलेली आहे. फर्स्ट इम्प्रेशन तर माझं खूपच जास्त चांगलं होतं कारण मी बाबा आणि आईसोबत आलेली. पण हे पण चांगलं पण नीट अँड क्लीन आहे ना, एकदम हो. स्वच्छ आहे बघा. सीट वगैरे नवीनच आहे ना. येस येस. एअरपोर्ट पण नवीन आहे आणि फ्लाईट पण नवीन आहे. पण आपली डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळे थोडी छोटी आहे आणि सीट्स जवळ आहे ना. आणि जास्त काही नाही आहे. एक ट्रे दिलाय आपल्याला. ट्रे उघड. ज्याच्यावरती मम्माने आमचा बुक नाही केलेला आहे जेवण, तो नाही येणार आहे. सहलीला जायचं. पण थोडे सीट्स एकदम जवळ आहेत ना. 2 लेन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये खूप कंजेस्टेड केलं आहे. गॅपच नाही बघा, अर्ध्या हाताचा डिस्टन्स. सहलीला जायचं, कमी खायचं, मग बसणार. पण अर्ध्या हाताचं पण डिस्टन्स नाही बघ ना माझ्या आणि याच्यामध्ये. ऍक्च्युली ते थोडं जवळ म्हणजे आता आहे. आपण फॅमिली आहे तर ठीक आहे, पण वेगळं पण असेल तर मग थोडासा ऑकवर्ड आहे. चला तर 11:30 झालेत. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. मोरया. बाय बाय. बाय बाय दिबा पाटील एअरपोर्ट. मोरया.